आज आपण बनवतोय घरगुती पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व्हेज मंचुरियन. मी वर्षा VM's किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग पहिले मंचुरियन बनवून घेऊयात. त्यासाठी एका बाउलमध्ये एक बारीक चिरलेली गाजर, एक शिमला मिरची व एक कांदा आणि आलं लसणाचा ठेचा आणि 2 वाट्या बारीक चिरलेला कोबी घेतला. पाहिजे तर कोबी किसूनही वापरू शकता, पण त्याला पाणी सुट्टे म्हणून मी चिरून वापरला. कॉर्नफ्लॉवर मैदा घेऊन काळी मिरी पावडर, 2 चमचे लाल तिखट टाकून चवीपुरेसे मीठ टाकून घेतले. मी 2 चमचे तांदूळ पीठ घेतले, त्यामुळे मंचुरियनला कुरकुरीतपणा येतो. लागलंच तर थोडा मैदा घालून मिश्रण हाताने मिक्स करून गोळे तयार करून घेतले व लगेचच एका कढईत तेल गरम करून मंचुरियन बॉल्स तयार करून लगेच तेलात सोडले. नाहीतर भाज्यांना पाणी सुटले तर मिश्रण सैल होईल आणि नीट गोळे तयार होणार नाहीत. मंचुरियन ब्राऊन होईपर्यंत तळायचे. चला तर वळूया ग्रेव्हीकडे. एका वाटीत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन पाणी ॲड केलं आणि अशी कन्सिस्टन्सी तयार केली. एका कढईमध्ये थोडे तेल घेऊन लसूण, आलं, 2 हिरव्या मिरच्या परतून घेतल्या. उभा चिरलेला कांदा आणि उभी चिरलेली शिमला मिरची घेऊन थोडी मऊ होईपर्यंत परतून घेतली. चिमूटभर मीठ टाकली. त्यानंतर रेड चिली सॉस, 2 चमचे सोया सॉस टाकून कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकून घेतली. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर थोडं पाणी जास्त ॲड करा आणि मग थोडा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घेतले. थोडं ठीक झाल्यावर मंचुरियन सोडून ग्रेव्हीमध्ये पुन्हा अर्धा मिनिट परतून घेतलं. इथे आपण हॉटेलच्या मंचुरियनमध्ये वापरतात तसे ॲडेड फ्लेवर्स नाही वापरले. अगदी घरगुती पद्धतीने तयार झालेले हे मंचुरियन चविष्ट बनतात. आपली ही डिश रेडी आहे. तुम्ही लगेचच सर्व केलात तर मंचुरियन्स क्रिस्पी लागतील, नाहीतर ते थोड्या वेळाने मऊ होतात. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही ग्रेव्हीमध्ये ठेवू शकता किंवा लगेचच सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट काय ट्राय करू कमेंटमध्ये सांगा.